तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं जाळीदार आपलं इडली आणि डोसा बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे. तर किती छान असं आपलं पीठ फुललेलं आहे, तुम्ही बघू शकताय. नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी पांढरी शुभ्र इडली आणि कुरकुरीत असा डोसा बनवणार आहोत आणि त्यासोबत खोबऱ्याचा वापर, नारळाचा वापर न करता डोश्यासोबत खायला इडलीची चटणी पण बनवणार आहोत. तर बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया. तर इथे बघा मी पातेलं घेतलेलं आहे मोठं आणि वाटी भरून बघा इथे उडदाची डाळ घेतलेली आहे अशा प्रकारे. तर ही उडदाची डाळ आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया. तर त्याचसोबत याच वाटीने आपल्याला 3 वाटी रेशनचं तांदूळ घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. याच वाटीने मोजून आपल्याला 3 वाटी रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे. तर ज्या प्रकारे आपण डाळ घेतलं होतं तशाच प्रकारे आपल्याला इथे तांदूळ पण घ्यायचा आहे, अगदी सपाट भरून. तर तुम्ही बघू शकताय 2 वाटी आपला तांदूळ टाकून झालेला आहे. ही तिसरी वाटी आहे आणि अशा प्रकारे 3 वाटी आपण रेशनचा तांदूळ घेतलेलं आहे. राहिलेलं थोडंसं तांदूळ पण त्यात काढून घेते. तर तुम्ही बघू शकता बरोबर आपण इथं 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ. सर्व मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर ही उडदाची डाळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तर अशा प्रकारे सर्व डाळ तांदूळ मिक्स करायचं आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. तर इथं मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि अशा प्रकारे पाणी ओतलेलं आहे त्यामध्ये. तांदूळ बुडेल इतकं निम्म आपण पाणी ओतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता पातेलं भरून पाणी ओतलेलं आहे. तर हे डाळ तांदूळ आपण आता 1-4 तास भिजायला ठेवूया. 4 तासानंतर बघू. तर इथे बघा आपले 4 तास झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता तांदूळ आणि डाळ असं छान मस्त फुलून वर आलेलं आहे, भिजलेलं आहे छानपैकी. तर यातलं पाणी काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता यातलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे आणि मस्त असं आपलं डाळ तांदूळ छान अशी भिजलेली आहे. तर आता आपण हे डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेऊया. तर इथे बघा मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये तांदूळ काढून घेऊया. तर फुल्ल भरून ओतायचं नाही, तर अशा प्रकारे अर्धच ओतून घेतलेलं आहे, तांदूळ काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि फक्त एक अर्ध फुल पात्रभर यामध्ये पाणी ओतायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मी पाणी ओतलेलं आहे आणि छान असं बारीक दळून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मी हे तांदूळ डाळ मिक्सरला वाटून घेतलेला आहे. एकदम बारीक स्मूथली आपण इथं डाळ वाटून घेतलेले आहे तांदूळ. तुम्ही बघू शकताय जरासुद्धा जाडसर वाटलेलं नाही. बाहेर जसं विकत पीठ मिळतं तसंच आपण इथं बारीक छान असं स्मूथली पीठ दळून घेतलेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यातून काढून आपण मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे पीठ सर्व ओतून घेऊया आणि बाकीचं डाळ तांदूळ आपण अशाच प्रकारे भांड्यामध्ये काढून दळून घेऊया. तर तुम्हाला हे पण डाळ तांदूळ मी वाटून दाखवते, तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे अर्धच घेतलेलं आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आणि मगाशी ओतलं होतं तसंच थोडंसं अर्ध फुलपात्रभर पाणी ओतायचं आहे, तुम्ही बघू शकताय. जास्त जर पाणी ओतलं तर हे पीठ नीट दळत नाही आणि पाण्यासारखं तयार होतं. त्यामुळे कमी पाणी घालूनच आपल्याला हे पीठ छान असं दाटसर वाटून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकताय. तर आपलं हे पीठ वाटून झालेलं आहे, काढून घेऊया आणि बाकीचं पीठ पण अशाच प्रकारे आपण थोडं थोडं पाणी घालून दळून घेऊया. बाकीचं पीठ आपण दळून घेतलेलं आहे. तर इतर थोडंसं तांदूळ राहिलेलं आहे बघा आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने आपण पाऊण वाटी पोहे घेतलेले आहेत बघा. पोहे 1-2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया. तर मगाशी बघा आपण डाळ आणि तांदूळ कसं वाटलं होतं तशाच प्रकारे आपल्याला हे पोहे पण वाटून घ्यायचे आहेत. अगदी अर्ध फुलपात्र इथं पाणी ओतलेलं आहे आणि छान असं दाटसर आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दाटसर एकदम घट्ट वाटून घेतलेलं आहे. तर हे पातेल्यामध्ये आपण आता काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे पोहे वाटून घेतलेले तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसंच आपल्याला इथे पाणी ओतायचं आहे.
मिक्सरच्या भांड्यातलं पाणी खंगाळून थोडंसं यामध्ये टाकायचं आहे. तर यामध्ये भरपूर असं पाणी ओतायचं नाही, आपल्याला पीठ घट्टच ठेवायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता यामध्ये आपण जास्तीचं पाणी ओतलेलं नाही, कमीत कमी 1-1.5 ग्लासच आपण इथं पाण्याचा वापर केलेला आहे. छान असं मिक्स करून घेऊया. तर डाळ तांदूळ वाटण्यासाठी आपण इथे फक्त 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकताय. फक्त डाळ तांदूळ वाटताना थोडंसंच पाणी घालून आपल्याला हे पीठ दळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं पीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता पातेल्यात बघू शकता तुम्ही एवढ्या प्रकारचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. झाकून ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी बघूया. तर रात्रीच्या 9 वाजता हे पीठ मी दळून घेतलेलं आहे. तर इथे बघा सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि रात्रभर असं आपण पीठ छानपैकी मुरायला ठेवलेलं होतं भिजायला. तर तुम्ही बघू शकताय छान असं आपलं पीठ फुलून वर आलेलं आहे. तुम्हाला जवळून दाखवते, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ छानपैकी फुललेलं आहे. तर किती पांढरं शुभ्र असं इडलीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं जाळीदार आपलं पीठ तयार झालेलं आहे. तुम्हाला जवळून दाखवते, तुम्ही बघू शकताय. तर हे बघा, तर अशा प्रकारे मस्त असं पीठ आपलं छानपैकी फुललेलं आहे इडली डोसा बनवण्यासाठी. इडलीचं पीठ भिजू घालताना मोठ्याच भांड्याचा वापर करायचा, जेणेकरून पीठ फुलल्यानंतर पातेल्याच्या बाहेर सांडणार नाही. त्यासाठी मी इथे मोठ्याच पातेल्याचा वापर केलेला आहे भांड्याचा. तुम्ही बघू शकता किती स्मूथली आणि छान असं आपलं इडलीचं पीठ फुलून तयार झालेलं आहे. तर या पिठामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर यामध्ये सोडा इनो घालायची गरज नाही, फक्त आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पीठ हे छान असं मिक्स करून घेऊया, कालवून घेऊया. तुम्ही बघू शकताय. तर जेव्हा आपण इडलीचं पीठ दळून घेतो तेव्हा पीठ छान मिक्स करायचं आणि पिठामध्ये जास्तीचा पाण्याचा वापर करायचा नाही आणि छान असं दाटसर पीठ ठेवायचं आणि मीठ न घालता आपण हे पीठ रात्रभर मुरायला ठेवायचं. मीठ न घालता जर मुरायला ठेवलं ना, पीठ छान असं फुलतं आणि मस्त असं जाळीदार सॉफ्ट मऊसूत इडली तयार होते. तर तुम्ही बघू शकता इथे छानपैकी आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आता आपण इडली बनवायला घेऊया. तर इथे बघा इडलीचं भांडं घेतलेलं आहे मी, त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे, एक अर्धा लिंबू टाकलेला आहे. तर आता आपण हे पाणी गरम करायला ठेवूया. तर इथे बघा इडलीचं भांडं घेतलेलं आहे, भांड्यांना आपण तेल लावून घेऊया. तर अशा प्रकारे प्लेटला मी तेल लावलेलं आहे. तर इथे बघा पीठ घेतलेलं आहे, आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि आता एक चमचा आपण या इडली पात्रामध्ये ओतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक चमचा आपल्याला हे पीठ इडली पात्रामध्ये टाकायचं आहे. बाजूला आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये हे प्लेट ठेवून देऊया. अशाच प्रकारे बाकीच्या प्लेटमध्ये पण एक चमचा आपण हे इडलीचं पीठ ओतणार आहोत आणि इडलीच्या भांड्यामध्ये वाफवून घेणार आहोत. तर इथे अशा प्रकारे सर्व भांड्यामध्ये एक चमचा आपण इडलीचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि इडली भांड्यामध्ये ठेवलेलं आहे. तर यावरती झाकण लावून ठेवूया आणि 15 मिनिट मध्यम गॅसवरती ही इडली वाफवून घेऊया. तर 15 मिनिटांनी बघूया. तर इथे 15 मिनिट झालेले आहेत. गॅस बंद करूया आणि इडली काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता यावरचं झाकण काढलेलं आहे आणि इडली मस्त आपली छान अशी फुललेली आहे. तर या प्लेट आपण आता या भांड्यामधले काढून थंड करायला ठेवूया. तर अशा प्रकारे आपण प्लेट काढून घेतलेले आहेत, थंड करायला ठेवूया. तर आपले इडलीचे पात्र थंड होईपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊया. तर इथे बघा आपण खोबऱ्याचा वापर करणार नाही. तर इथं मी घेतलेलं आहे, ज्या वाटीने आपण पोहे तांदूळ घेतलं होतं ना, त्याच वाटीने मी 1 वाटी डाळे घेतलेले आहेत. 2 हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा. तर हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं सुरुवातीला पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. तर एकदम सुरुवातीला भरपूर पाणी टाकायचं नाही, थोडंसंच पाणी घालून वाटायचं. वाटून घेतलेलं आहे, अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि छान अशी याची दाटसर पेस्ट तयार करून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण डाळे वाटून घेतलेले आहेत इडलीसोबत चटणी बनवण्यासाठी.
तर तुम्ही बघू शकता किती छान असं आपण वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करू शकताय. तर हे मिक्सरचं भांडं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेऊया आणि यातलं पाणी आपण या पातेल्यामध्ये काढून घेऊया. तर इडली चटणी बनवण्यासाठी आपण इथं बघा डाळी छान असे वाटून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये खंगाळून आपण हे चटणीमध्ये मिक्स केलेलं आहे. तर अशा प्रकारे दाटसर ग्रेव्ही टाईप आपण हे पेस्ट तयार केलेली आहे चटणी बनवण्यासाठी. तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया. छोट्याशा पॅनमध्ये आपण 2 ते 3 माप तेल ओतलेलं आहे छान असं. तर इथं तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम करून घेऊया. तेल गरम झालं की 1 चमचाभर मोहरी टाकायची आहे. मोहरी थोडीशी कढली की त्यामध्ये कढीपत्त्याचे 15 ते 16 पानं टाकायचे आहेत. त्याचसोबत टाकायचं आहे 3 ते 4 लाल सुकलेल्या मिरच्या. छान असं कडक फोडणी करून घेऊया. फोडणी आपली झालेली आहे. गॅस बंद करूया आणि मस्त छान असं चटणीमध्ये आपण वरून फोडणी देऊया. तर तुम्ही बघू शकताय मस्त असं आपण वरून छान अशी फोडणी टाकलेली आहे. तर अशा प्रकारे मस्त चटणीला आपण कडक मोहरी, मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. अशा प्रकारची चटणी पण खूप मस्त लागते खायला. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर आता आपण आपलं इडली थंड झालेली आहे. तुम्ही बघू शकता बाहेर काढलेली. तर हे इडली आपण काढून बघूया. तर गरम प्लेट असताना इडली जर काढली तर इडली भांड्याला चिकटते आणि तुटते, त्यामुळे नीट निघत नाही. तर प्लेट थंड झाल्यानंतरच इडली काढून घ्यायची भांड्यातून. तर तुम्ही बघू शकताय अलगद अशी आपली इथं इडली निघते, पूर्ण निघालेली आहे, अजिबात कुठे तुटलेली नाही किंवा चिकटलेली नाही आणि मस्त अशी पांढरी शुभ्र आपली इडली तयार झालेली आहे. तर ही इडली मोडून दाखवते तुम्हाला. तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे आणि एकदम कापसासारखी आपली इथं इडली तयार झालेली आहे मऊसूत. तुम्ही बघू शकता एकदम पांढरी शुभ्र मऊसूत आपली इथं इडली तयार झालेली आहे. तर अजिबात हाताला चिकटत नाही, तुम्ही बघू शकता आणि मस्त अशी मऊसूत इडली आपली तयार झालेली आहे. दुसरी पण इडली तुम्ही बघू शकता, अजिबात प्लेटला चिकटलेली नाही आणि अशा प्रकारे छान अशी आपली इडली पांढरी शुभ्र जाळीदार स्पॉन्जी अशी इडली तयार झालेली आहे. बाकीच्या इडल्या पण आपण काढून घेऊया. तर ज्या पिठाच्या आपण इडल्या बनवलेल्या होत्या त्याच पिठाचे आपण डोसे पण बनवणार आहोत. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे बघा. तवा छान असा मोठा गॅसवरती गरम करून घ्यायचा. हे पीठ बघू शकताय तुम्ही, आपण इडलीसाठी पीठ तयार केलेलं आहे, अजिबात पातळ केलेलं नाही. तर तवा छान गरम झाला की आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं. पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि हे सर्व आपण आता कापडाने पुसून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाणी तेल आपण कापडाने पुसून घेतलेला आहे. तवा असा छान गरम करून घ्यायचा. तर आता आपण डोसा बनवायला घेऊया. तर बघा 1 चमचाभर मी पीठ तव्यावरती ओतलेलं आहे आणि छान असं मस्त फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान मस्त असं आपण पीठ पसरवून घेतलेलं आहे तव्यावरती. डोसा बनवताना सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा, गॅस बारीक करायचा नाही. मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हा डोसा बनवायचा आहे आणि लगेच उलटायची गडबड करायची नाही. तर 1 ते 2 मिनिट आपण इथं डोसा छान असं मोठ्या गॅसवरती ठेवलेला आहे, तेल ओतून घेतलेलं आहे. तर मोठाच गॅस करून आपण हा डोसा तव्यावरती टाकलेला आहे. 2 मिनिट छान असे झाले की त्यावरती आपण फक्त थोडंसं ब्रशच्या सहाय्याने तेल शिंपडलेलं आहे कडेने आणि छान अशी खालची बाजू छान भाजून झाली की वरच्या बाजूने आपण तुम्ही बघू शकता पलटून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता डोशाचा कलर एकदम किती मस्त आलेला आहे आणि एकदम जाडसर पण नाही, एकदम पातळ छान अशी जाळीदार आपलं इथं डोसा तयार झालेला आहे. तर तुम्ही कलर बघू शकता किती छान मस्त इथं आपला डोसा तयार झालेला आहे. दुसरा डोसा अशाच प्रकारे आपण तयार करून घेऊया. तर चमच्याच्या सहाय्याने 1 चमचाभर आपण तव्यावरती पीठ टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं पातळ आपण हे पीठ पूर्ण तव्यावर पसरवून घेतलेलं आहे. तर हा डोसा तुम्ही बघू शकता किती छान असे जाळे आलेले आहे आणि मस्त छान खालची बाजू आपली भाजून झालेली आहे. बघू शकताय एकदम पातळ असा आपला इथं डोसा तयार झालेला आहे. तर इथे बघा आपले 1, 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. कडाने थोडंसं तेल सोडून घेऊया आणि हा डोसा हा आहे ना पलटवून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय
अशा प्रकारे अलगद आपला डोसा उचलला जातो, अजिबात तव्याला चिकटत नाही. मस्त आपलं पीठ इडली आणि डोश्यासाठी तयार झालेलं आहे. एकाच पिठामध्ये आपण भरपूर प्रकारचे व्हरायटीज बनवू शकतो. आप्पे, इडली, स्पॉन्जी डोसा, कुरकुरीत डोसा, अशा प्रकारचा डोसा आपण बनवू शकतो. तर तुम्ही बघू शकताय किती मस्त छान असं आपलं भाजून झालेलं आहे. छान असं कुरकुरीत तिथं आपला डोसा तयार झालेला आहे, काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे बाकीचे डोसे पण आपण काढून घेऊया, बनवून घेऊया. तर इथे बघा मस्त डोश्यासोबत आपण मस्त चटणी पण केलेली आहे आणि मस्त छान असं आपलं ताट पण तयार करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय मस्त इथं पांढरी शुभ्र इडली आणि आपला डोसा तयार झालेला आहे. तर आजची इडली डोश्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. कोणताही इनो घातलेला नाही, सोडा घातलेला नाही, फक्त तांदूळ मिठाचा वापर करून, डाळीचा वापर करून छान असा आपण पांढरी शुभ्र इडली आणि डोसा बनवलेला आहे. बनवून बघा. धन्यवाद.